रुईखेडे इथं खुलेआम अवैध दारू विक्री, प्रशासन मात्र गप्प का? नागरिकांचा सवाल। मुक्ताईनगर तालुक्यातील रुईखेडा गावात अवैध दारू विक्रीनं कळस गाठलाय। कायदा व सुव्यवस्थेची खुलेआम पायमल्ली सुरू आहे। सूत्रांच्या माहितीनुसार गावात दिवसाढवळ्या निर्भयपणे अवैध दारूची विक्री सुरू आहे। याकडे संबंधित यंत्रणांचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप नागरिक करतात। नागरिकांचं म्हणणं की होणाऱ्या कारवाया केवळ नावापुरत्या ठरत असून काही वेळा तर कारवाईची पूर्वसूचना देऊनच धाडी टाकल्या जात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। त्यामुळे अवैध दारू विक्रेते पुन्हा काही तासातच व्यवसाय सुरू करतात हे उघड सत्य आहे। अवैध दारूमुळे गावातील तरुण व्यसनाच्या गर्तेत अडकत असून अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले। महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे। घरगुती वाद, भांडणं आणि गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं नागरिक सांगतात। मात्र या सगळ्याची जबाबदारी घेण्यास प्रशासन तयार नाही अशी तीव्र नाराजी व्यक्त होते। जर कायदा इतकाच कमजोर असेल तर अवैध दारू विक्रेत्यांना मोकळं रान का, असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित केला जातो। केवळ बड्या कारवाईंच्या घोषणा न करता प्रत्यक्षात कठोर कायमस्वरूपी कारवाई होणार का, असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित केला जातो। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे, मुक्ताईनगर।